नमस्कार. नंदिनी आणि जीवाला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की हे बघा, जे काही घडलंय ते तुम्ही घरामध्ये सर्वांना सांगा. निदान एक तरी व्यक्तीला विश्वासात घ्या आणि या सर्व गोष्टीचा अंदाज द्या. तेव्हा मात्र नंदिनी जीवाकडे बघत असते. इकडे नंदिनी आणि जीवा घरी आलेले असतात. त्यावेळेला मानिनी त्यांना समोरच गाठते आणि नंदिनीला म्हणते, नंदिनी, अगं तुझी उद्या सोनोग्राफी आहे ना, मी तुझ्या सोबत येणार, मला तुझ्या सोबत यायचं. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघत असतो. त्यावेळेला मानिनी बोलते, काय झालं, असं काय एकमेकांकडे बघताय, मी नको येऊ का तुमच्या सोबत, प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा. तेव्हा मात्र नंदिनीची खूपच घालमेल झालेली असते, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यावेळेला मानिनी बोलते, नंदिनी काय झालं, नंदिनी तू का रडतेस. त्यावेळेला नंदिनी बोलते, काही नाही आई, तुम्ही चला सोबत. तेव्हा मानिनी बोलते, ठीक आहे, आणि नंदिनी आणि जीवा तिथून निघून जातात. इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा जीवा, उद्या काय करायचं आपण, उद्या तर जे काही आहे ते आईंना सांगावंच लागेल. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी, मी तुला कधीपासून सांगत होतो की आपण कोणाच्या तरी कानावर घालूया, पण तुझंच मी ऐकत बसलो. नंदिनी, खरं सांगायचं तर या गोष्टी लपवून काही ठेवण्यात अर्थ नव्हता. तेव्हा मात्र नंदिनी बोलते, मला तर समजतच नाही उद्या काय घडेल ते. तेव्हा लगेच जीवा बोलतो, नंदिनी, आता काळजी करायची गरज नाही, जे काही घडेल त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागेल. इकडे सकाळी सकाळी नंदिनी आणि जीवा सोनोग्राफीसाठी निघालेल्या असतात आणि त्याच वेळेला मानिनी सुद्धा त्यांच्या सोबत असते. मानिनी खूपच खुश असते. डॉक्टरांच्या इथे आलेल्या मानिनीला बघून डॉक्टर नंदिनीकडे बघतात आणि ते नंदिनी जवळ जातात आणि नंदिनीला विचारतात, नंदिनी, नंदिनी, सगळ्या गोष्टी तू तुझ्या सासूच्या कानावर घातल्या आहेस का. तेव्हा नंदिनी बोलते, नाही, मला खरं तर कळतच नाही आहे. त्यावेळेला लगेच डॉक्टर बोलतात, हे बघा, त्यांना उगाचच भ्रमात ठेवू नका, प्लीज प्लीज त्यांच्या कानावरती सर्व गोष्टी घाला. तेव्हा मात्र डॉक्टर नंदिनीकडे बघतच असतात. इकडे सोनोग्राफी करण्यासाठी नंदिनी, जीवा आणि मानिनी आतमध्ये गेलेले असतात. नंदिनी खूपच घाबरलेली असते. सोनोग्राफी करत असताना तिने जीवाचा हात घट्ट पकडलेला असतो. त्यावेळेला मानिनी सुद्धा तिथे असते. त्याच वेळेला सोनोग्राफी करणारे डॉक्टर नंदिनीला बोलतात, सॉरी, पण तुमच्या पोटामध्ये असं काहीच दिसत नाही आहे ज्यामुळे तुम्ही प्रेग्नेंट आहात हे सिद्ध होतंय. तेव्हा मात्र मानिनी दचकते आणि मानिनी मोठ्याने बोलते, हे सर्व काय आहे, अहो डॉक्टर, तुम्ही असं कसं काय बोलताय, नंदिनी तर प्रेग्नेंट आहे ना. तेव्हा लगेच नंदिनी रडायला लागते. त्यावेळेला लगेच मानिनी बोलते, नंदिनी, नंदिनी, शांत हो, काय झालंय, नंदिनी, जे काही असेल ते स्पष्टपणे मला सांग बघू. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, आई, आई, खरं सांगायचं तर. त्यावेळेला मानिनी बोलते, नंदिनी, उगाच मला घाबरवू नकोस, नंदिनी, जे काही असेल ते स्पष्टपणे सांग. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, काय स्पष्टपणे सांगू. तेव्हा लगेच जीवा बोलतो, नंदिनी, आता जे काही घडलंय ते स्पष्टपणे सांग. नंदिनी, आता कोणत्याच गोष्टी लपवण्यात काहीच अर्थ नाही. नंदिनी, आई समोर सर्वच गोष्टी आल्या पाहिजेत. त्याच वेळेला मानिनी बोलते, हे बघा, आता तुम्ही उगाचच विषय ताणू नका, जे काही असेल ते स्पष्टपणे बोला, जेणेकरून मला भीती वाटतेय. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला नंदिनी बोलते, आई, आई, मी सगळं गमावलंय. आणि घडलेला सगळा प्रकार मानिनीला नंदिनी आणि जीवा सांगतात. तेव्हा मात्र मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. मानिनी खूपच हादरलेली असते. मानिनीला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला नंदिनी आणि जीवा मानिनीला सावरतात. त्यावेळेला मानिनी नंदिनीला बोलते, नंदिनी, अगं, एवढा मोठा धक्का मला बसला तर बाळा तुझं काय झालं असेल. खरंच बाळा, मी मात्र तुझ्या समोर नको नको त्या गोष्टी बोलत होते. त्यावेळेला नंदिनी बोलते, आई, आई, अहो तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. आई, प्लीज जरा विचार करून बोला, आई, प्लीज जरा स्वतः शांत व्हा. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला मानिनी बोलते, कशी शांत होऊ नंदिनी, अगं तुझ्यावरती अशी काही वेळ आली आहे, ती वेळ कोणावरतीही येऊ नये. त्यावेळेला नंदिनी बोलते, जे देवाच्या मनात असतं तेच होतं ना, आणि त्याच्या पुढे तर आपण जाऊच शकत नाही.
प्लीज प्लीज असा विचार करू नका तुम्ही, प्लीज जरा शांत राहा. त्यावेळेला नंदिनी मात्र खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच नंदिनी मोठ्याने बोलते, आता सर्व काही संपलंय आणि आई प्लीज असा विचार करू नका. तेव्हा मात्र मानिनी बोलते, नंदिनी हे सर्व जे काही झालं ना ते कुणीतरी घडवून आणलंय. नंदिनी मी तुला खरं तेच सांगते. तेव्हा नंदिनी बोलते, आई तुम्ही नका काळजी करू. तेव्हा मात्र मानिनी बोलते, नंदिनी घरात चल. हे सर्व कुणी घडवलंय ना त्याला मात्र मी शिक्षा करणारच आणि त्याशिवाय मात्र मी शांत बसणार नाही. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, मानिनी, नंदिनी आणि जीवा घरी आलेले असतात. त्यावेळेला वसुआत्या मुद्दामून चोंबडेपणा करण्यासाठी पुढे होते आणि मानिनीला बोलते, मानिनी अगं काय झालं सोनोग्राफीमध्ये? सोनोग्राफीचे रिपोर्ट नॉर्मल आले ना? तेव्हा लगेच मानिनी बोलते, वसुताई मला एक कळत नाही, तुम्हाला माहितीच आहे तर तुम्ही मला का विचारता? तेव्हा मात्र वसुआत्या खूपच चिडलेली असते. तेव्हा लगेच वसुआत्या मोठ्याने बोलते, पुरे मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे. प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा लगेच मानिनी बोलते, पुरे झालं तुमचं. काय चाललंय तुमचं वागणं? आणि तसंही तुमच्या वागण्याला काहीच अर्थ नाही आहे. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागताय ते? वसुताई तुम्ही हे सर्व घडवून आणलं, तुम्हाला तर आनंदच होत असेल ना? तेव्हा वसुआत्या बोलते, मानिनी काय बोलतेस तू? तेव्हा लगेच मानिनी बोलते, हे बघा तुम्हाला काही माहिती नाही अशातला भागच नाही आहे. तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत हे मला कळून चुकलं आहे आणि मला ह्याच गोष्टीचा खूप त्रास होतोय. तुम्ही असं कसं काय वागू शकता वसुताई? अहो मान्य आहे नंदिनी आणि काव्याचा तुम्ही खूप रागराग करता, पण जरा तरी विचार करा, नंदिनी जीवाचीच बायको आहे, ज्या जीवावरती तुम्ही मनापासून प्रेम करता. तुमचाच भाचा आहे ना तो. तेव्हा लगेच वसुआत्या बोलते, हो माझा भाचा आहे ना तो, पण कितीही काही झालं तरी सुद्धा जीवा सुद्धा मला किती उलटं बोलतो हे तुम्हाला दिसत नाही? आता मात्र मला या विषयावर अजिबात काहीही बोलायचं नाही आहे. आता हा विषयच इथल्या इथे बंद करायचा आणि हा विषय अजिबात ताणायचा नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठी नंदिनी बोलते, जाऊ देत ना आई, नको त्या गोष्टी कशाला वाढवताय? आई एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा आता नको त्या गोष्टींचा विचार करूच नका. आई प्लीज प्लीज. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी मानिनी बोलते, नंदिनी अगं तुझ्यासोबत जे काही घडलंय ते खूपच भयानक आहे, तरी सुद्धा तुला असंच वाटतं का? तेव्हा लगेच नंदिनी बोलते, मग काय करायचं आई? माझ्यासोबत जे काही घडलं ते भयानक असलं तरी सुद्धा मी काहीच करू शकत नाही, कारण आई माझ्याकडे पर्यायच नाही आहे. तेव्हा मात्र जीवा बोलतो, वसुआत्या एक गोष्ट लक्षात ठेव, या सर्व गोष्टींमध्ये जर का तुम्ही दोघं जण सामील असाल ना तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही. वसुआत्या सगळं काही संपल्याच जमा आहे. तेव्हा मात्र वसुआत्या बोलते, जीवा तू मला धमकी देतोयस? जीवा तुला कळतंय का तू काय करतोयस ते? जरा विचार कर. तेव्हा लगेच जीवा बोलतो, मी काय करतोय ना हे मला चांगलंच समजतंय आणि आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. मला सगळं काही कळून चुकलंय, तुम्ही चुकताय. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते, जीवा जाऊ देत ना. जीवा आपल्यासमोर जे दुःख आहे ते दुःख तुम्हाला समजतंय ना? जीवा प्लीज प्लीज तुम्ही असा विचार नका ना करू. तेव्हा लगेच जीवा बोलतो, खरं सांगू नंदिनी, तू प्रत्येक वेळेला या माणसांना पाठीशी घालत आलीस. यांनी खूप साऱ्या चुका केल्या तरी सुद्धा यांना घरात ठेवलंस. नंदिनी मी कितीतरी वेळा तुला सांगितलं होतं असं नको वागूस, पण तू मात्र ऐकतच नाहीस. तेव्हा मात्र नंदिनी बोलते, हो माझी चूक झाली, मला कळालं, पण आता मात्र प्लीज प्लीज या गोष्टी वाढवू नका, मला खरंच त्रास होतोय. आणि नंदिनी तिथून निघून गेलेली असते. त्यावेळेला मानिनी वसुआत्याला म्हणते, वसुताई काय मिळालं तुम्हाला हे सर्व करून? तुम्ही जे हे पाप केलेत ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. वसुताई तुम्ही हे खूप चुकीचं केलं. अहो तिच्यापासून तिचं बाळ हिरावून घेतलं, जरा तरी विचार करायचा होता. तेव्हा मात्र वसुआत्या बोलते, हे बघ मानिनी, पुरावे असल्याशिवाय बोलू नकोस. तेव्हा लगेच जीवा बोलतो, पुरावे ना, पुरावे तर आणणारच. इकडे नंदिनी खूपच रडत असते. त्यावेळेला मानिनी तिथे आलेली असते. मानिनी
नंदिनीला बोलते, नंदिनी रडू नकोस, पण आता मात्र आपल्याला घरच्यांना या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत. तेव्हा नंदिनी बोलते, नाही, नको. जर का मी घरच्यांना सर्व गोष्टी सांगितल्या तर कदाचित काव्याला खूप मोठा धक्का बसेल आणि काव्या सुद्धा तोच विचार करेल. प्लीज प्लीज हे सर्व आता आपण काढूयाच नको. तेव्हा लगेच जीवा बोलतो, नंदिनी हेच तर तुझं चुकतंय. नंदिनी तू असं का करतेस? प्लीज नंदिनी, अगं तुला समजतंय का तू काय करतेस ते? तेव्हा लगेच नंदिनी बोलते, मला समजतंय आणि म्हणूनच मी बोलतेय की आता तरी आपण हा विषय काढूया नको. तेव्हा मात्र जीवा बोलतो, नंदिनी चुकतेस तू. काव्याला या सर्व गोष्टी माहिती पाहिजेत. उद्या जर का काव्याला कळलं की आपण तिला काहीच सांगितलं नाही आणि तिला जर का बाहेरून समजलं तर तिला किती दुःख होईल कळतंय का? तेव्हा लगेच नंदिनी बोलते, हो कळतंय मला, पण काव्याला बाहेरून सुद्धा समजणार नाही याची दक्षता आपण घेऊ. तेवढ्यात मात्र मानिनी बोलते, नंदिनी कमाल आहे तुझी. अगं स्वतःचं दुःख विसरून तू फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतेस. नंदिनी प्लीज प्लीज जरा तरी विचार कर. तेव्हा मात्र नंदिनी खूपच जीवाकडे बघत असते. इकडे मानिनी तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते. त्यावेळेला विक्रमादित्य मानिनीला म्हणतात, मानिनी अगं काय सांगू तुला, आता तर एवढे आनंदाचे क्षण आहेत ना की मी तुला काय बोलू नी काय नको. तेव्हा मात्र मानिनी काहीच रिप्लाय देत नसते. त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात, मानिनी काय झालंय? मानिनी तू अशी शांत का आहेस? तेव्हा मानिनी विक्रमला बोलते, विक्रम विक्रम सगळं काही बिनसलं, सगळं काही हातातून निसटलं. तेव्हा विक्रमादित्य बोलतात, मानिनी तू काय बोलतेस ना खरंच कळत नाहीये, खरं तर तुझ्या बोलण्याचा अर्थच लागत नाहीये. तेव्हा लगेच विक्रम बोलतात, हे बघ मानिनी तू काय बोलतेस ना मला कळत नाहीये. मानिनी प्लीज जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोल. मानिनी तुझ्या बोलण्याचा अर्थच समजत नाहीये. तेव्हा मात्र मानिनी बोलते, नंदिनीचं. तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात, काय झालंय नंदिनीला? मानिनी. तेव्हा मानिनी सर्व काही विक्रमला सांगते. त्यावेळेला विक्रमला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला विक्रम मानिनीला बोलतात, का त्या पोरीच्या पाठीशी एवढे दुःख का? ती प्रत्येक वेळेला सगळ्यांचा विचार करते पण तिच्या पाठीशी मात्र दुःखच आहे. तेव्हा मात्र मानिनी बोलते, हो ना, पण हे सर्व त्या वसुताईंनी आणि त्या विजयने केलंय. तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात, काय वसुताई आणि त्या विजयने? अगं तू काय बोलतेस, मला खरंच कळत नाहीये, तुझ्या बोलण्याचा मला अर्थच लागत नाहीये. आता या सर्व गोष्टींमध्ये वसुताईचा संबंधच काय? तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात, मानिनी अगं शांत हो आणि मला सांगशील का या सर्व गोष्टींमध्ये वसुताईचा संबंध काय आहे? तेव्हा लगेच मानिनी बोलते, अहो तुम्हाला कळतच नाहीये, हे सर्व त्या वसुताईंनीच घडवून आणले आणि या सर्व गोष्टीसाठी वसुताईच जबाबदार आहेत. तेव्हा मात्र वसु आत्या खूपच चिडलेली असते. त्यावेळेला वसु आत्या मोठ्याने बोलते, मानिनी उगाच माझ्या भावाच्या मनात काहीही भरवू नकोस. तुला जर का काही गोष्टी माहिती नसतील तर तू असं का बोलतेस? मानिनी अगं कधीतरी माझा विचार करत जा, कधीतरी. त्यावेळेला मानिनी बोलते, कसला विचार करायचा वसुताई तुमचा? वसुताई तुमचा विचार करण्याच्या लायकीच्या तरी आहात का तुम्ही? वसुताई अहो बस करा तुमची ही सर्व नाटकं. तेव्हा मात्र वसु आत्या खूपच चिडते. त्याच वेळेला लगेच मानिनी बोलते, हे बघा अहो मी तुम्हाला सांगते ना या सर्व गोष्टींमध्ये या वसुताईंचा संबंध आहे. तेव्हा विक्रमादित्य वसुताईचा सनसनीत थोबाड फोडतात आणि वसुताईला म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवायची वसुताई, तूच जर का हे सर्व घडवून आणलं असशील ना तर तुला सोडणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर वसु आणि विजयचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.